तालुक्यातील साईच्या मित्रमंडळ मुरबाड तालुका यांच्या वतीने 6व्या वर्षाचा शिर्डीपर्यंतचा श्री साई पदयात्रा पालखी सोहळा नुकताच संपन्न झाला। 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये या साई पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रा सोहळ्यामध्ये मुरबाड तालुक्यातील अनेक साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओम साईरामचा गजर करत हा पालखी सोहळा शिर्डीपर्यंत पोहोचला। त्यानंतर काल मुरबाड शहरामध्ये पालखीचे शुभ आगमन झाले। ठिकठिकाणी या साई पालखीचे स्वागत करण्यात आले। तसेच श्री साई पदयात्रा पालखी शिर्डीपर्यंत जाताना अनेक ठिकाणी भव्य अशा प्रकारचे स्वागत करण्यात आले। या साई पदयात्रा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष देवा शेळके यांनी केटीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले की आमच्या या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने अनेक साई भक्त दरवर्षी सहभागी होतात। अनेक ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले। शिर्डीच्या साईबाबांचा उदंड आशीर्वाद साई भक्तांना आणि तमाम मुरबाड तालुक्यातील साई भक्तांना लाभणार आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी केटीव्ही न्यूजशी बोलताना दिल्या। ओम साईराम, शिर्डीचे ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे, या उक्तीप्रमाणे मुरबाड तालुक्यातल्या साई इच्छा मित्रमंडळ मुरबाड तालुका यांच्या वतीनं 6व्या वर्षाचा पालखी यात्रा सोहळा आता मुरबाड शहरामध्ये 11 डिसेंबर ते आजपर्यंत संपन्न झालेला आहे आणि ती पदयात्रा पालखी आता मुरबाडमध्ये दाखल झालेली आहे। आपल्यासोबत या मुरबाड तालुक्यातील अनेक साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। 6व्या वर्षाचा आपला पदयात्रा पालखी सोहळा आता शिर्डीवरून मुरबाडला आलेला आहे। कसा प्रवास झाला, काय सांगाल? कशा प्रकारचं सहकार्य साई भक्तांच्याकडून ठिकठिकाणी आपलं स्वागत झालेले, काय सांगाल? साई मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। आपला जो 8 दिवसाचा प्रवास झाला त्याच्यामध्ये जे सर्व साई भक्त म्हणून सर्वांनीच एकदम चांगलं सहकार्य आपल्याला केलं नाही। तसंच आपलं जे कार्यकारिणी मंडळ आहे, साई सेवा कार्यकारिणी मंडळ, ते एकदम अप्रतिमरित्या आपलं काम करत होते। जिथे आपली जी वस्ती होती किंवा जी दुपारचा नाश्ता जेवण जे होतं तिथल्या लोकांनीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। आतापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण न येता आपण ही पालखी आपली पूर्ण केलेली आहे। तसंच एक तुकाराम महाराज उत्तीर्ण ठेविले आनंद तशी राहावे या उत्तीर्णाने सगळेच आपले पदयात्रेचे पालखी सोहळ्याचे आहेत ते तसेच राहिलेले आहेत आणि सर्वांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला। या पदयात्रा सोहळ्यामध्ये किती साई भक्त सहभागी झाले होते? या पद्धतीने पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 पालखी साई भक्त सहभागी झाले। दरवर्षी कसा प्रतिसाद असतो साई भक्तांचा? दरवर्षी म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला पालखी काढली 6 वर्षापूर्वी तेव्हा प्रतिसाद आपल्याला कमी होता, म्हणजे जवळजवळ 50 ते 55 ते 60 लोकांनी फक्त हा आपला शिर्डीचा प्रवास चालू केला होता। पण आता जवळजवळ 6व्या वर्षी आपल्याला 100 ते 125 ते जवळजवळ शिर्डीमध्ये जाताना आपले 150 पोरंसुद्धा साई भक्त पालखीला येतात। 11 तारखेला आपली साई पालखी पदयात्रा हनुमान जय हनुमानचं मंदिर जे आहे शेळकेपाड्यात तिथून निघाली होती। आज बरेच दिवस झालेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। आता आपण मुरबाडमध्ये आलेले आहेत, कसं वाटतंय? एकदम म्हणजे भरून आल्यासारखं वाटतंय, कारण जो 8 दिवसाचा आपला जो प्रवास होता तो या सगळ्या मित्रांबरोबर साई भक्तांबरोबर गेला। रोजचं भजन कीर्तन साई आरती जी रोज आपली व्हायची ती सर्वांच्या सोबत असायची। जी रोजचं जेवण उठणं बसणं हे सगळं होते सर्वांच्या सोबत, जे आपले 100-125 धारकरी जे आहेत आपले साई भक्त त्यांच्या जोडीलाच व्हायची। आणि आता कुठेतरी असं भरून येतं आहे की आजच्या नंतर आता पुन्हा हे सर्व एकत्र कधी येतील याची आस सगळ्यांना लागली आहे। जवळजवळ 9 ते 10 दिवसाचा प्रवास साई इच्छा मित्रमंडळ मुरबाड तालुका यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आता ही पालखी मुरबाड शहरामध्ये दाखल झालेली आहे। ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत केलं जात आहे। श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक म्हणजे साईबाबा ज्यांच्यावर नितांत श्रद्धा या मंडळाची आहे। 6व्या वर्षाचा पालखी सोहळा पुढल्या वर्षी 7व्या वर्षाचा आणि नक्कीच 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक तप या मंडळाच्या या कार्याला खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहेत। चला तर आपण या मंडळाला शुभेच्छा देऊया, साईबाबांचा जयघोष करूया। साई बाबा की जय, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय। धन्यवाद। केटीव्ही न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका व्हिडिओ भरत दळवी। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, केटीव्ही न्यूज मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011।
त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.